तर मी जसं काल म्हणलेलं की लातूर एक्सप्लोअर करणार आहे मी आणि आदित्य, पण ते म्हणजे आज शक्य नाही कारण की त्या दिवशी गरम गरम पोहे खायला भेटायला येतात. गेलतो बाहेर दाराच्या बाहेर पाऊलच ठेवायला जमाना. नळाला पाणी येते सकाळपासून, पाण्याची वाट बघायला आता 11 वाजले तरी अजून पाणी नाही आलं. पाणी रे पाणी. जा रे भजन करू आपण. तर गुड मॉर्निंग गाईस, तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मी जसं काल म्हणलेलं की लातूर एक्सप्लोअर करणार आहे मी आणि आदित्य, पण ते म्हणजे आज शक्य नाही कारण की शिवराज पाटील हे यांचे निधन झालेले आहे. माहिती नसेल तर यूट्यूबला जाऊन बघा, न्यूज बघा, त्यांचे निधन झालेले आहेत. मग त्यांची मिरवणूक निघणार आहे लातूरमध्ये असं आदित्य बोला. मला पण नाही माहिती, पण मिरवणूक निघणार आहे बोलला, त्यामुळं आजचा प्लॅन कॅन्सल होणार आहे. मग आज जे आहे ते व्लॉगच बघा, आणि जे एक्सप्लोअर करणार आहे आपण ते उद्या. आणि आज जिमला पण नाही गेलो कारण की मला तर वाटलं कॉलेज बंद आहे म्हणल्यावर ते पण बंद असेल जिम, कारण की जिम कॉलेजमध्येच आहे जसं मी म्हणलेलं तसं. आणि पप्पाने गाडी पण नेली आहे. आता पप्पा 7 वाजता येतील, 7च वाजलेत आता निघले असेल तिथून, 10-15 मिनटात येतील. आता बघू, विचार करतो की म्हणजे आज गिव अवेचा म्हणजे जो मी गिव अवे करणार आहे त्याचा व्हिडिओ शूट करतो आणि त्याची एडिटिंग करतो, आणि मग एका दिवशी तुम्हाला डेट सांगतो की म्हणजे कधी येणार आहे तो व्हिडिओ, त्या दिवशी तो पोस्ट करतो. पण आजचा ब्लॉग येणार जेव्हा मी तो गिव अवेचा व्हिडिओ पोस्ट करणार म्हणजे अपलोड करणार आहे त्या दिवशी ब्लॉग येणार नाही असं वाटते मला. बघू काय होतंय. आज सुट्टीच्या दिवशी गरम गरम पोहे खायला भेटायला येतात, आणि आज त्या साईडला पाणी आले म्हणजे इकडं पण पाणी येते असं मम्मी म्हणायली आहे. येतंय का पाणी? येतंय म्हणायली. आज पाणी येणार आहे. काय आहे? मेथीची भाजी. तर आता मम्मी मेथीची भाजी साफ करायची. आज आंघोळ नाही करत सकाळ सकाळ, दुपारी करतो कारण की पाणी येणार आहे दुपारी आणि सकाळी थंडी पण आहे. दुपारी जरा ऊन असते, गरम लागते, तेव्हा करतो आंघोळ आता. आणि पप्पा येऊन आता झोपले तर थंडी लय आहे बाबा बाहेर, पाय ठेव वाटत ना. मी जसं म्हणजे बाहेर गेलो तर भाजी आणायला, इथं भाजीवाला आलता बाहेर दारात. बाहेर गेलो तर बाहेर दाराच्या बाहेर पाऊलच ठेवायला जमाना, एवढी थंडी होती. चप्पल घातल्यानंतर चप्पल घालून गेलो. लय थंडी आहे, अजून वाढायली तरी रोजच्या पेक्षा आज जास्त आहे वाटायली. बघा तुम्ही एकदा गाडी बघा किती घाण झाली आहे. बघा सगळीकडून माती घाण ती लागल्या, सगळीच घाण आहे बघा, नुसती खराब झाली. बघा दाखवतो तुम्हाला, हा नुसती धूळ बसलेली आहे सगळीकडून. धुळीच नाही. मग आज पाणी येणार आहे कारण की इथं बाजूला पाणी आलं ते बघा, सगळं वलं दिसायले का म्हणजे इथं पाणी आलं. मग आता इकडं पण येईन, या नळाला पाणी येते. इकडं आलं की पाईप लावून बघू, आता मोटर लावू नाहीतर मग असंच गाडीला धुवायचं. पहिल्यांदा टाक्या भरायच्या नंतर इकडे यायचं, कारण की मध्येच पाणी गेलं तर अवघड आहे. सकाळपासून पाण्याची वाट बघायला आता 11 वाजले तरी अजून पाणी नाही आलं. कधी पाणी येतंय की गाडी धुवायची त्यामुळे मी थांबलो. म्हणजे गाडी धुताना कसं अंग जरा वल्लं होतं, म्हणजे पाणी ते पडतंय गाडी धुताना. मग नंतर आंघोळ करायचा काय फायदा नाही, मग गाडी धुवून नंतर आंघोळ करायचं असं विचार चालू आहे माझा. आता त्या मी बाहेर गेलतो, या साईडला पण पाणी आलंय, या साईडला पण पाणी आलंय, सगळीकडे पाणी आलंय, फक्त आमच्या एरियामध्ये नाही आलं. आता एवढं झाल्यानंतर आमच्याकडे येईल. 11:45 झाले तरी अजून पाणी नाही आलं यार. पाणी रे पाणी. जा रे भजन करू आपण. काय माहिती आता कधी येते पाणी, ते काय म्हणले कधी येते? 12 वाजता. 12 वाजता, अजून 15 मिनिटं बघू. मी आंघोळ केली नाही. पहिल्यांदा असं झाले पाण्याची वाट बघावं लागेल. गावाला गेल्यामुळे प्रॉब्लेम. असं कधी होत नाही, दरवेळेस पाणी राहते. हा वाढव, अजून जोरात वाढव. इथं व्हिडिओ काढायला तिथं टीव्हीचा आवाज वाढवायली. काय पण राहणार असं कधी होत नाही, म्हणजे पाण्याचा काय प्रॉब्लेम. म्हणजे समजा आता भरलं की 5-6 दिवसानं लगेच पाणी येतंय, काय प्रॉब्लेम होत नाही. यावेळेस गावाला गेलता त्यामुळे प्रॉब्लेम झाला, नाही तर झाला नसता. बाहेरून भाजीवाला ओरडायलाय, अरे यार भाजी घ्या.
तर बघा पाणी आलेलं आहे फायनली. आता पहिल्यांदा टाकी लावतो, टाकी भरायला, म्हणजे वरच्या दोन्ही पण टाक्या भरल्या, मग नंतर हौद भरतंय आणि मग नंतर आपण गाडी धुऊया. आणि मला बूट पण धुवायचं, मग बूट पहिल्यांदा भिजू घालतो. आता बघा आता पाईप लावलाय, वरती आवाज बघा कसा यायला टाकीचा. एकदा येतोय का आवाज? फुल टाकी रिकामी झालं दोन्ही पण. पहिले आता हे भरल, याच्यासोबतच मग हे भरल, नंतर हौद पण बघा एकदा. हो का, हौद तर एकदम रिकामा झालं सगळं. थोडंसं बाकी आहे, म्हणजे किती 4-5 पॉकेट बाकी आहे अजून. आता हौद पण भरायचं. बघा बूट पण बघा एकदा किती घाण झाले, तर सगळे कोण काळं झाले. का ते गावात गेलतो आणि मग इसुबाईच्या शेतात ते काहीतरी जाळलेलं होतं, मग तिथं गेलतो, मग ते काळं झालं सगळं. मग आता मी जर्किंग आणि काही अजून 4-5 गोष्टी टाकल्यात म्हणजे धुवायला. मग आता मम्मी बोलली जेवढं पण काय काय टाकायचं धुवायला ते टाक. आता पाणी आले, आता सगळं टाकलं. आता बूट पण एका याच्यात भिजू घालतो. बूट तर मलाच धुवा लागत, कारण की मम्मी त्यांना दिला तर मग नीट धुवणार नाही, तर हे सगळं धागे ते काढतेलं, त्यामुळे मलाच धुवा लागल. तर बघा आता बूट भिजू घातला, निरमा टाकला त्याच्यावर. बघा आता गाडी फायनली आज धुणार आहे. यास, आज चमकणार गाडी परत. आता मग मी कपडे आणि भांडे धुवायले. आता तेव्हाच मी बसतो आणि मग 5-10 मिनटं म्हणजे भिजू देतो बूट आणि मग नंतर धुवतो त्याला. पाऊण तास झालं वरती पाणी भरायचं चाललंय, अजून पाणी भरलं नाही वरती, तरी अजून काय माहिती किती वेळ लागतंय. वाटच बघत बसलं कधी भरतंय कधी गाडी धुवायची, मागापासून बसलेलं इथं. आता हे वरचं पाणी मला तर वाटत नाही लवकर भरेल म्हणून, त्यामुळे मग आता बकेटातच घेतले पाणी. याच्यात निरम्याचं पाणी घेतले, हे फेस आहे. आता हे निरम्याचं पाणी मम्मीनं सगळे कपडे ते धुवून इथं वाळू घातले. आता गाडी धुवायची. तर आता गाडी पण झालेली आहे धुवून, सगळे कोण धुवले. आता मी पण आंघोळ केली नाही, आता माझी पण आंघोळ झालेली. वला झालतो त्यामुळे लगेच आंघोळीला गेलो आणि थंड पाण्याने आंघोळ केली, कारण की लई गरम होईल होतं. मग आता शर्ट घातला नाही कारण की इस्त्री करायला. बघा आता इस्त्री करतो. आता शर्ट घालायला कारण की गिव्हअवेचा व्हिडिओ शूट करायचा आहे. फायनली मी रेडी झालेलो आहे शूटिंगसाठी. आता इथं मी शूट करणार आहे. इथे ट्रेपॉड असेल आणि इथे महाग बॅकग्राऊंड बदलणार आहे. आम्ही सेटअप करत होतो, मग मम्मी बोलली की जेवण बनवायचं अजून. मग आता जेवण बनवून झाल्यानंतरच म्हणजे सगळं सेटअप शूटिंग ते चालू करावं लागेल, कारण की आता जमणार नाही. नाहीतर मी आताच शूट करायला चालू केलं आणि मध्ये येतात मग नुसते, असं होते. तर आता फायनली जेवण झालेलं आहे, डाळ भात बनवलेला आणि इथं सेटअप पण झालेला आहे. मग इथं पहिल्यांदा ट्रेपॉड आहे, नंतर तिथे एक लाईट बनवली, त्याच्यात लाईट आहे. आणि हे बाजूचं हे इथे एक लाईट आहे आणि महागाचं स्क्रीन आहे. काय गिव्हअवे करणार आहे ते नाही दाखवणार, ते गिव्हअवेच्याच व्हिडिओमध्ये बघा. तर आता शूट करायचं आहे. तर आता फायनली शूट झालेलं आहे, पण मला माहीत नाही म्हणजे असं जसं पाहिजे होतं तसं शूट झालं नाही. तरी आता एडिटिंगमध्ये बघू कसं होतं आहे. तर नक्कीच बघा गिव्हअवेचा व्हिडिओ आणि शेअर पण करा. चला मग आपल्या डेली लाईफमध्ये परत. तर आता मी चाललोय बाहेर जरा, म्हणजे मम्मीला अस्तर आणि धागे आणायचे. तर हो एवढे धागे आहेत, तरी पण मॅचिंग होणार. लालच धागा भेटणार इथं, सगळीकडे बघितला लाल धागा भेटणार झालाय. आता हे 28 सेंटीमीटर अस्तर आणि 2 धागे घेतात लाल. तर आता आलो घरी. आता 5:06 झाले. लय हसायलेत मम्मी पप्पा, कारण की जसं म्हणाय तसंच आहे. कारण की मम्मी पप्पा बोलताय की जायचं यायचं दाखवायला, तर आता दाखवू तर काय तेच कळलं ना. आता एवढे मोठे कमेंट आले, 2-3 आले, तर सगळ्यांना कमेंट करा बोलत. सगळ्यांना काय माहिती काय झालं, टायपिंग करताय ना का मोबाईल चालवताय नाही की कोणच कमेंट 2-3 जणांनी केलाय चांगले कमेंट की म्हणजे असं कर तसं कर. काय बाकीच्यांना काय माहीतच नाही, बघतच नाही तर वाटतं व्हिडिओ.
मग आता त्यांचं जे जसे बोले तसं आता फॉलो करतो. आता जसं कमेंट आलते की एक्सप्लोर कर म्हणून, ते तर उद्या होणारच आहे. उद्या रविवार आहे, फक्त उद्या काय होऊ नये म्हणजे दुसरंच काय म्हणजे आता काय जाऊ द्या. तर चला मग आता वाजले 5:30. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर चला मग बाय.